संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीकडून तपासाला वेग. आज पुन्हा वाल्मिकरांच्या पत्नीची चौकशी. सीआयडीकडून अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी तर बॉडीगार्डचे फोन जप्त. पुण्यात सदाशिव पेठेत एका भिंतीला हिरवा रंग देत फुलं चढवल्याची धक्कादायक घटना. तर खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेत भिंती भगव्या रंगानं रंगवल्या. भिंतींवर लावलेल्या रंगावरनं वादाची शक्यता. कोरेगाव भीमा विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी जादा बसेसचं नियोजन. अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएमएलचा निर्णय. नवी मुंबई विमानतळावर उतरणार इंडिगोचं पहिलं विमान. प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानातनं सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी करणार तपासणी. खराब हवामानामुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला. शहरातील हवेचा निर्देशांक 159 वर. अतिखराब श्रेणीत हवेची गणना. सिडकोच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद. 26,000 घरांच्या किमती उद्या समजणार. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट. आरोपीकडनं लेटर बॉम्ब टाकत बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालकांच्या सांगण्यावरूनच घोटाळा केल्याचा दावा. महाराष्ट्रातून डाळिंबाची 22,000 टन निर्यात. निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमान क्रॅश. धावपट्टीवरनं टेक ऑफ करताच विमान कोसळलं. दुर्घटनेत 23 प्रवाशांचा मृत्यू.